हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर आपल्या ब्लॉगला मी रात्री स्टार्ट केलेला आहे आणि चालू आहे बघा उठ्याचं सगळं आवरणं वगैरे, कारण की उद्या जायचं आहे गावाला. तर गावाला ॲक्च्युली अचानक ठरलेलं आहे. आणि कसं होतं माहिती आहे का, काही गोष्टी असतात बघा, की काही गोष्टी अचानक ठरतात आणि तो आपल्याला प्लॅन नसतानासुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये हे करावं लागतं. म्हणजे नाही का, मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे अचानक असं काय घडलं की मला पण प्लॅन करावं लागलं जाण्यासाठी वगैरे. तर ते तुम्हाला पुढे कळणार आहे. ॲक्च्युली माझ्या मोठ्या मुलाचं 12वीचं वर्ष आहे, तरी पण मला जावं लागत आहे. मनात इच्छा नसताना पण कसं असतं, काही गोष्टी आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी करावं लागतं. त्यामुळं म्हटलं जाऊया. तर अशी काही खुशखबरी आहे की अचानक जावं लागतं असं पण नाही आहे. काही गोष्टी आपल्याला मनात नसतानासुद्धा जावं लागतं, कारण आपलं जीवनच हे असं असतं बघा. त्यानंतर बघा, पहाटेचे वाजलेले आहेत 5 आणि उठलेले आहे मी आणि चालू आहे माझं किचन झाडणं वगैरे. कारण तनिष येणार नाही आहे, कारण तनिषच्या आहेत आता पेपर वगैरे. त्यामुळे म्हणजे माझा मोठा मुलगा बऱ्याचशा व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं पण आहे. तर त्याच्यासाठी मला बाहेरचं ॲक्च्युली जेवायला द्यायचं नाही आहे त्याला, नाही तर तो मागितलं असतं बाहेरचं खायला वगैरे. पण मीच म्हटलं की बाहेरचं वगैरे कशाला, कारण आता कसं आहे माहिती आहे का, वातावरण पण तसं आहे. तर म्हटलं बाहेरचं नको द्यायला. आणि सासूबाई पण म्हणत होत्या की त्याने ऑर्डर करेल बाहेरचं, तो खाईल. पण मलाच वाटलं की नको. त्यामुळे म्हटलं इथं त्यासाठी आलू पराठा वगैरे बनवावं, कारण कसं असतं, मुलांना आलू पराठा आवडतो बघा किती पण नाही म्हटलं तरी. तर बाकी सगळ्यांची आंघोळ वगैरे तिकडे चालूच आहे. तर म्हटलं चला किचनमधलं सगळं उरकून वगैरे घ्यावं. म्हणजे कसं आपल्याला जायचं आहे. अचानक ठरलं रात्रीच माझं. तर असं होतंच कितीही नाही म्हटलं तर बघा, अचानक ज्यावेळेस जायचं आहे आपल्याला कुठंतरी ठरतं, अचानक असं काहीतरी आपल्या ह्याच्यात घडलेलं असतं की आपल्याला तिथे जावंच लागतं. असं नाही की सुखाचा कार्यक्रम आहे तर चला हां घरातले गेले तर चालतं, पण अशा वेळेस तर आपल्याला जावं असं वाटतं. म्हणजे आपलं जरी मुलांसाठी आपण कंट्रोल केलं तरी घरातल्यांच्यासाठी म्हणायला हे वाटतं ना, त्यामुळे जावं लागतं. काही लोकांचा खूप मोठा गैरसमज असतो, काय म्हणे तू फक्त फिरतच असते असं तसं. तर तसं नाही आहे खरं तर. स्वतःलाही माझ्या ठिकाणी ठेवून ज्यावेळेस तुम्ही बघचाल ना, त्यावेळेस तुम्हालाही समजेल की खरंच की माणसाला काहीतरी असे प्रॉब्लेम्स असतात की जावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नसतो. तर कोणाला काही एवढे, मुलाची 12वी आहे, एक्झाम जवळ आलेला आहे, तर मी आहे ना, तर एवढं हिंडायची एवढी मला तर गरज काही वाटत नाही खरं सांगायचं झालं तर. आणि त्यानंतर म्हणलं जाऊ दे, जाऊन यावं. काही गोष्टी असतात बघा की आपण सगळ्या गोष्टी सांगून कळत नसतात, पण जास्त सांगायला खरं तर सांगू का फ्रेंड, जायचं नसतं. तर नवीन कोणी असं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढं आपल्या चॅनलवरती खूप छान असे व्लॉग येणार आहेत. आणि नव्याने सुरुवात म्हणतात ना, तशा पद्धतीने आपल्या व्लॉगला स्टार्ट होणार आहे. कारण की बऱ्याचशा गोष्टी आपण विचार करतो की नाही हे कशाला बनवायचं आहे, हे कशाला, ते कसं. तर माझ्या जीवनाचा प्रवास पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे, भरपूर काही शेअर करणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. कोणाला काय वाटतं, कोणाचं काय, ह्याचं देणं घेणं न करता आपल्याला इथे व्लॉग आपल्याला शूट करून तुम्हालाच्याशी मला शेअर करायचं आहे भरपूर काही काही गोष्टी. आणि चालू आहे माझी गडबड बघा, आवरायचं वगैरे. मी ॲक्च्युली ड्रेस, साडी काय घालायचं बिलकुल विचार केलेला नव्हता. सकाळी उठल्यानंतर मी ड्रेस वगैरे काढला, त्यानंतर आवरलेलं वगैरे आहे. आणि त्यानंतर बघा चाललेली आहे मी सोलापूरला, म्हणजे पंढरपूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर म्हणून प्रत्येकाला माहिती आहे, तिथे चालले आहे. तर काहीतरी घडलेलं आहे म्हणूनच चाललेलं आहे. वाईट गोष्टी घडल्यानंतर बघा त्यावेळेस आपल्याला जावंच लागतं. त्यानंतर बघा मी आणि सासूबाई बसलेला आहोत मागे गाडीमध्ये, आणि ऊन खूप लागत होतं म्हणून मी अशा पद्धतीने ओढणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे आम्ही ॲक्च्युली लहान असताना आमच्या आईची ते ना, आम्ही अशा पद्धतीने ओढणी वगैरे लावत होतो. इकडे सासूबाईन मी बोरं खात होतो. ॲक्च्युली मी सकाळी तर अफ्रेश, तुम्ही बघितलंच की अफ्रेश मी बनवलेलं होतं. अफ्रेश वगैरे बनवून मी पिलेले होते. मग मला चला भूक वगैरे लागलेली आहे, आणि त्यामुळे मी इथं आहे झालेले आहे बघा, खात आहे मी सासूबाई. त्यानंतर पंढरपूरमध्ये पोचलेले आहे. खरं सांगू का, जास्त काय मला मी शूटिंग वगैरे करत नाही, थोडं थोडं तुम्हाला दाखवण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. लेफ्ट हा, इसबावीला आलोय का आपण? मेन रोड पासून बरंच आत आहे.
हेच असेल हो. वेणू विश्वण ते झालं. आईचं नाव दिलंय की झाडाला. आणि विश्व म्हणजे काय? त्यानंतर आम्ही सासूबाईंच्या बहिणीच्या घरी जाऊन आलो. ॲक्च्युली 3 दिवसापूर्वी त्यांचे ते एक्सपायर झालेले आहेत ना, तर त्यांना भेटायला जाणं मला खूप गरजेचं होतं. आता तुम्हाला वाटेल की असं कोणी मेल्यावर भेटायला गेल्यानंतर देवाला जातात का? ॲक्च्युली कसं पंढरपूरला जास्त येणं होत नाही, तर आम्ही तिथं असताना बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे बघा. कारण की जास्त काय आत जाणं हे मला पण योग्य वाटत नव्हतं. सासूबाई जाऊ दे पायरीचं दर्शन वगैरे घेऊया. त्या पायरीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत गाडीत घरी आणि सोलापूरला वगैरे जाणार आहोत. कारण आता उशीर झालेला आहे बघा, त्यामुळे म्हटलं तर सोलापूरला जाणं गरजेचं आहे. पुण्याला तर जाऊ शकत नाही आपण. एक मुक्काम करून मग आपण हे करायचं होतं आम्हाला. त्यामुळे इकडे सोलापूरला वगैरे आलेलो आहोत आता. आणि डेट झाल्यामुळं कसं एक्सपायर झाले ना, तर अचानकच प्लॅन ठरला, त्यामुळे जावं लागलं. मग सासूबाईंना पण जरा कसं असतं, सासूबाईंच्या माहेरचं आहे ना, त्यामुळे मग म्हटलं जाऊयाच. मग तर डबा वगैरे करून दिलेलाच होता मी. आणि त्यानंतर आता सोलापूरला मुक्काम करू आणि सकाळी लगेच निघणार आहोत. तर बघा सकाळी आम्ही आता उठलो लवकर, नाश्ता वगैरे तर केलेला नव्हता. म्हणलं माझी जाऊ म्हणत होती ते भाजीपाला वगैरे खूप छान आणि हे मिळतो, तर म्हणलं चला आपण जाऊयात. तर आम्ही आलेलो आहोत तिथे भाजीपाला वगैरे घेत आहोत. आणि ॲक्च्युली मेन म्हणजे ना, मला असं काही वेगळं काही भाजीपाला वगैरे स्वस्त म्हणा असं काहीच वाटलं नाही. तर तरी पण मी घेतलं, जाऊ दे म्हटलं. आणि म्हणजे सासूबाईंचा आग्रह होता की तू घेऊन जा. आणि मला ॲक्च्युली मी काळं तिखट कधीच बनवलेलं नव्हतं, त्यामुळे मला चला काळं तिखट आपल्याला बनवायचंच आहे. तर त्यासाठी मी इथे काळं तिखट वगैरे बनवायला हे घेणार आहे. आणि म्हटलं पुण्यात कसं मिरची वगैरे कसं घ्यायचं काहीच मला कळत नाही मिरच्यांचं वगैरे. तर इथे माझी जाऊ म्हणली की अशा पद्धतीने मी तिने करते दरवेळेस, त्यामुळे तिला मी विचारलं. तिखट तिला बनवते, तिला कशा मिरच्या घ्यायच्या काय घ्यायचं हे सगळं आयडिया आहे. आता मी बनवणार आहे काळं तिखट कशा पद्धतीने होईल बघूया आपण. ते पण तुमच्या शेअर करणारच आहे मी. तर आम्ही भाजी आणि काळं तिखट जे काही साहित्य आहे ना ते सगळं घेतलं. आणि आता घरी जाणार, थोडंसं आवरणार, नाश्ता वगैरे करणार आणि त्यानंतर जाणार आहोत पुण्याला. आणि आलो पण बघा पुण्यामध्ये तुमच्याशी बोलत बोलत. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मला काय जास्त शूट करण्यामध्ये खरंच सांगू का, मला कधी कधी होतं बघा, आपलं मन खूप अपसेट असतं ना, त्यावेळेस आपल्याला काही करायची इच्छा होत नाही. पण आता माझ्या ना आयुष्याला म्हणतात ना नवीन सुरुवात, किती अपसेट काही विचार कोणाचा करायचा नाही, आपल्याला जे आवडतं ते करायचं. कारण फॅमिली ब्लॉगिंग वगैरे सगळं काही शेअर करणार आहे इथून पुढे मी. कारण की मला आवडतं व्हिडिओ वगैरे बनवायला. आपल्याला जे आवडतं ना ते माणसांनी करावं असं मला खरं सांगू वाटतं. कारण की आवडतं ते केलं ना एक वेगळी मजा असते जगण्याला. आपण जर काहीच नाही केलं तर मग घरात बसून बोर होतं. हे सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ना फ्रेंड्स, तुम्हाला जे आवडतं ते करा. कोण काय म्हणतं ह्याचा विचार बिलकुल करायचा नाही. कारण लोक फक्त बोलायचंच असतात, ते फक्त आपल्याला कंट्रोल करायला बघतात. त्यामुळे एवढा विचार करायचं नाही आहे. आणि त्यानंतर बघायचे म्हणजे काही कालचे कपडे पारुशे वगैरे सगळे तसे आणलेले होते मी, वॉश वगैरे तर केलेले नव्हते जावेच्या घरी. आणि त्यानंतर मला मशीन वगैरे लावली, बाकीचं सामान त्यातले फ्रूट्स भाजी वगैरे काय आणलं ते सगळं ठेवून घेत आहे. मिरच्या पण आता ऊन पडलेला आहे, वाळू घालावं म्हटलं, कारण लाल तिखट आणि काळं तिखट दोन्ही पण करायचं आहे. ॲक्च्युली काळं तिखट असतं ना आमच्या सोलापूर स्टाईलचं, ते माझ्याकडे वाटी बरंच राहिलेलं आहे. लाल तिखट तसं आपण बाहेरचं विकत आणू शकतो. त्यामुळे तर मला सगळं सामान वगैरे आणलेलं आणि फर्स्ट टाईम करायचं आहे. कशा पद्धतीने करणार आहे, आईच्याच पद्धतीने करणार आहे ॲक्च्युली. तर सासूबाईंची थोडी पद्धत वेगळी आहे, आईची पद्धत वेगळी आहे, जाऊबाईची पद्धत वेगळी आहे. पण मला आईच्या पद्धतीची जास्त आवडते, तर तिच्याच पद्धतीने करणार आहे. तर गैरसमज न करता थोडंसं माणसाने एकमेकांना समजून घेतलं तर आयुष्यात खूप सारं सुंदर असं जीवन होतं. तर असो, ज्याला जे वाटते ते वाटू द्यात. तर आता इथे मिरच्या वगैरे व्यवस्थित अशा उन्हामध्ये वाळू घालत आहे मी. आणि आणखी आपल्या चॅनलवरती कशा पद्धतीने ब्लॉग बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हसत खेळत राहावा, आपल्याकडून जेवढं काय होईल प्रत्येकाला सुख देण्याचा प्रयत्न करा. आणि सुख जर नाही देता आलं तर गैरसमज करून समोरच्याला बोलणं हे करणं जरा थोडंसं अवॉइड करणं कधीही चांगलं असतं. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना आनंदी ठेवा. आनंदी नाही ठेवता आलं तरी शांत बसून कोणाचा काही विचार करू नका. चला तर मग बाय. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. आणि नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप कशा पद्धतीने आपल्या चॅनल ब्लॉग बघायला आवडतील हे ना सांगायला विसरू नका. चला तर मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. आणि बघा ऊन वगैरे पण पडलेलं आहे, तर मिरच्या पण वाळतील आपल्या.